शनाया, अगं किती छान दिसतेस तू. हे थँक्स. काय मग आज कुठे दौरा? दौरा? अगं म्हणजे इतकी छान तयार होऊन तू कुठे चालली आहेस? तुझ्या ईशाचं लग्न आहे का? नाही ग, ईशाचं लग्न वगैरे नाहीये काही. ईशानी आणि मी एक नवीन वेंचर सुरू केलंय ना, त्याचं इनॉग्रेशन आहे आज. तू पण ये ना. मी हिला का बोलवलं मी इनॉग्रेशनला? इकडे गॅरी असेल ना, तिला काही करून कटवलं पाहिजे यार. नाही म्हणजे बघ तुला कसं ऍडजस्ट होतंय त्याप्रमाणे. तुला शाळेत पण जायचंय ना? हो, शाळा आहे ना आणि सुट्टी नाही मिळणार. ओ शिट, इट्स ओके. पण म्हणजे मला मी मिस करेन तुला खूप. अगं हो शनाया, आता उगाच इमोशनल ड्रामा नको करूस. हा, निघते मी. बाय. हे हाय गर्ल. हाय हाय. यू लुकिंग गुड. कशी दिसते? ब्युटिफुल. हाय भक्ती मिस. हाय. तू कुठे निघाली? शाळेत. अच्छा, मग इनॉग्रेशनला नाही येणार आहेस का? नाही अगं, तिला शाळेत जायचंय ना, ती नाही येते. तिकडे गॅरी असणार आहे ना, तू वेडी आहेस का? काय येईल ती आपल्यासोबत? काय चाललंय तुमचं? नाही नाही काहीच नाही. तू जा, तुला उशीर होतोय ना. बरं ईशा, तू शनायाला नक्की कोणत्या रस्त्यावरून घेऊन जातेस ना, याच्याकडे माझं संपूर्ण लक्ष आहे. नाही, मी ऍक्च्युली तिला एसबी रोड वरनं नेणार आहे. तुला शॉर्टकट माहितीये का एखादा? शनाया, जरा बऱ्या मैत्रिणी कर ग. हॅलो, व्हॉट डू यू मीन? ईशा, जर तू शनायाला फसवण्याचा प्रयत्न केलास ना, तर गाठ माझ्याशी आहे. लक्षात ठेव. मॅड का जरा? काय बोलून गेली यार? वोट नाही यार, ती नेहमीच बोलते, असं लक्ष नको देऊ. कशी ती बोलते का तर राधिकाची स्टाईल मारते. हो ऍब्सोल्युटली. बरं झालं ते भिताड वगैरे नाही म्हणली. वोट ना, आपण सेल्फी काढूया का? ओके. तू काढ ना. हा ओके. अथर्व, तू इथे काय करून राहिला? मी सायकल चालवायला आलो. नाही नाही, चल हा, एक लावले. नाही, एक राऊंड नाही, चल वरती चल. एक लाव. एक नाही, दोन नाही, चल घरी चल. हा, एक लाव. मला इथंच आहे. एक नाही, दोन नाही, घरी चल. अजिबात हट्टीपणा करायचं नाही. नाही तर मी काय करते तुला माहितीये ना. राधिका, काय झालं? ऐकूनच नाही राहिला. अथर्व, आत्ता खाली नको खेळूया, आपण वर जाऊया. नेहाला ना नवीन व्हिडिओ गेम आणलाय, तो खेळा तुम्ही दोघं. बँकेत गेली होतीस? हो. मग काय झालं? कळवलं नाहीस मला काही? काही सांगण्यासारखं असेल तर सांगेन ना रेवती. म्हणजे? तू सांगत होतीस ते बरोबर आहे. यांनी बँकेतनं 3 लाख रुपये काढले. काय? हो ना. कशासाठी काढलेत, कुणासाठी काढलेत मला नाही माहिती. आणि पुन्हा यांना विचारायचं विचारायचं म्हणजे काय? जाऊन विचार त्याला. पण ते पुन्हा संशय घेतल्यासारखं होईल ना. हे बघ, तसं काही नसेल ना तर क्षणभर वाईट वाटेल दोघांना. पण जर खरंच तसं काही असेल ना, तर तुला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. निर्णय? हो, निर्णय. नाही नाही, असं काही नसेल, काहीतरी वेगळं असेल. काय वेगळं असणार आहे? काही असू शकतं ना, काही म्हणजे काहीतरी गरज असेल, कुणाला तरी मदत म्हणून दिली असतील, काही असू शकतं ना. कारण नाही, पण तसं काही असतं तर यांनी मला सांगितलं असतं. काय नेमकं कारण असेल मला काहीच समजून नाही राहिलं. यांनी खरंच शन्याला 3 लाख रुपये दिले असतील. नाही, ती कदाचित ब्लॅकमेल करत असेल यांनी. हे बघ, असं इथे उभं राहून विचार करण्यात काय पॉइंट आहे? तू सरळ जाऊन गुरुनाथला विचारत का नाहीस? नाही रेवती, हे नाही, हे असं काही नसणारच आहे. हे मला खात्री आहे. पण खरंच जर असं काही असेल ना, तर मी यांना सोडणार नाही. यांनी पुन्हा तीच चूक केली असेल ना, तर ही राधिका यांना माफ करणार नाही.
झाली आहे. आता फक्त गॅरी अंकल आले ना की मग इनॉग्रेशन करायचं आणि देन युअर बुटीक इज ऑन. आय नो यार, इशी किती कमाल आहे. डूड, आय हॅव अ व्हेरी स्ट्रॉंग फिलिंग आपलं शॉप ना खूप चालणार आहे. हो, आणि आपल्या शॉपच्या बाहेर ना अशी लाईन लागेल माहिती कस्टमर्सची. आय नो, लाईन लागली. हाय ईशा. हाय, त्या माझ्या फ्रेंड्स आहेत. ओके. बाय द वे, शनाया, शी इज पूजा, शी इज प्रियंका अँड शी इज निशा. वाव, काय छान डेकोरेट केलं यार. थँक्यू. आणि हो, आमचं कलेक्शन त्याहून जास्ती भारी आहे. सो तुम्ही आतमध्ये जा आणि खूप शॉपिंग करा. गॅरी आला. ऐक मी त्याला घेऊन ये, तुम्ही बोला. ओके गॅरी, हाय 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 हाय. काय झाली का सगळी थांब, डोळे बंद कर प्लीज. काहीच बघायचं नाही. अगं असं कसं? नाही बघू नको हळू खाली बघ. बरं बघ म्हणजे बघ. हा प्लीज चल हे बघू नको, अजिबात काही बघू नको. ओके शनाया अगं हळू. पडेल मी. हा थांब. रेडी. ओके, अगं काय सरप्राईज. शनाया, हे सरप्राईज. आपण कोण? या दुकानाचा मालक आहे मी. माझ्याच दुकानात मलाच विचारताय. हे मालक आहेत? हो, अच्छा, तुम्ही मालक आहात का? नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. ही शनाया, ही ईशा. आम्ही तुमचं दुकान रेंटवर घेतलंय. रेंटवर? कोणाकडून? सांगतो ना. शनाया, काय नाव होतं? इशी, काय नाव होतं एजंटचं? हा, सुंदरलाल. सुंदरलाल? हा. सुंदरलाल कोणी एजंट नाहीये. चोरी केलेली त्याने, म्हणून हाकलून दिलाय त्याला. तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील ना काहीतरी, ऍग्रीमेंट? हो, ऑफकोर्स आहे ना. शनाया, ऍग्रीमेंट दाखव. इशी, ऍग्रीमेंट दे. नाहीये. हे लीगल ऍग्रीमेंट. हे दुकान माझ्या नावावर आहे. या सोसायटीत माझ्या नावावर रजिस्टर आहे. आणि तुम्ही म्हणताय हे दुकान तुम्ही घेतलंय म्हणून. कशावरून? डोकं वापरा जरा. कोणीतरी फसवलंय तुम्हाला, फ्रॉड केलाय. अहो, पण आम्ही कालच त्यांना रेंटचे पैसे दिले या शॉपचे. पैसे भरलेत ना? मग रिसिट दाखवा. दाखवतो ना तुम्हाला. शनाया, रिसिट दाखव. इशी, रिसिट दे यार. नाहीये. बघा, रिसिट नाही, ऍग्रीमेंट नाही. नि म्हणे आम्ही हे दुकान भाड्याने घेतलंय. तसं मला रेंटवर द्यायचंय दुकान, पण सगळ्या लिगल फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्यावर. हा, मग तुम्हाला द्यायचंय ना रेंटवर? मग सांगा ना, काय रेंट आहे शॉपचं? 2 महिन्याचं 2 लाख. गॅरी, दे ना 2 लाख प्लीज. अगं काय गॅरी दे पैसे? काही काय बोलतेस तू? आपण आधीच पैसे देऊ. तू जरा गप्प बसशील का? गॅरी, असं नको करू यार. मी खूप मेहनत केली या शॉपसाठी. शनाया, एक शब्द बोलू नकोस.